कमिटी वाला गेला जमा ए अक्षय अक्षय स्पॉन्सर जवळ तिकडे स्पॉन्सर आतमध्ये जाऊया दुसरी सेमी फायनल आपल्या भेटीला येते. पहिली सेमी फायनल आपण पाहिली मार्केवाडी विपक्ष कोलारे. कोलारे संघाने मार्केवाडीला पराभवाची वाट दाखवत असताना स्वतः मात्र विजय खेचून घेतला आणि फायनल मध्ये धडक मारली. आता मात्र सेमी फायनल 2 क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च दुसरी मार्केवाडी आपल्याला पाहायला मिळते ना, त्यांच्या समेत आपण पाहतोय विरोधात खेळताना चांदाई संघ. इथे मात्र चांगला चेंडू पायावरती होता, त्याच्यावरती प्रहार. चेंडू जातोय सीमा पलीकडे, आलाय तो षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो मंगेशने. तरी सर्व संघांना सांगून देतोय सुरुवातीच्या 3 सामन्यामधलाच धावफलक पकडला जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकेवीरसाठी. नंतर बक्षीस वितरणच्या टायमाला कोणतीही चर्चा होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. सुरुवातीचे 3 सामने क्वालिफायरपर्यंत जे सामने खेळले गेलेत त्याचा स्कोर पकडला जाईल. इथे मात्र चांगला फटका, पुन्हाच्या पायावरती चेंडू होता. नामदेव मार्के आज मात्र लाईन लेन पूर्णपर्यंत विसरलाय. वारंवार चुक्या होत आहेत. पहिला चेंडू पायावरती होता मंगेशला, त्याने देखील षटकार ठोकला. त्यानंतर सिंगल धाव घेत असताना नॉन स्ट्राईक एंडला गेला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तिथे आला आणि त्याच्या देखील पायावरती, म्हणजे कुठेतरी पायचित्त करण्याचा प्रयत्न नामदेवचा असेल असंच दिसून येतोय. या चित्र असं स्पष्ट होतंय. दोन्ही आपण पाहतोय. नामदेवचा जरी विचार करायला गेला तर कर्जत तालुक्यातील नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख, आणि त्याच्या विरोधात चांदाई संघाचा शांताराम देखील नामवंत खेळाडू आहे. आणि एकीकडे आपण पाहतो युवा खेळाडू आपण मंगेशला, या 2-3 वर्षात चर्चेत आलेला मंगेश हा खेळाडू खूप चांगल्या रीतीने फलंदाजी गोलंदाजी करतोय. इथे मात्र आता गतीवते परिवर्तन केला आणि चकवलाय फलंदाज शांतारामला. ही मोठ्या खेळाडूची ओळख असते. नक्कीच कुठेतरी दडपण घेत नसतो, आपली गोलंदाजीची ताकद दाखवत असताना इथे मात्र सरळ चेंडू उडवलाय शांतारामने.
आणि ते विकेट प्राप्त करत असताना नामदेव आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार. 3 चेंडूमध्ये 11 धावा होत्या. नंतरच्या 3 चेंडूवरती कमबॅक करणारा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय नामदेवच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क होती, आपण जातो लक्कीला. दोन चेंडू खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला गेला होता. नक्कीच कालच्या दिवसात दुसऱ्या सामन्यातच आम्हाला माहीत झालं होतं. आमचे साथी समालोचक त्यांनी सांगितलं होतं आम्हाला का नामदेव मार्के यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू उडवला आहे ऑफसाईडच्या दिशेने. समोर मंगेश एक मोठा फलंदाज, त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना लक्की पहिल्या चेंडूवरती चपराक खात असताना. कोलारी संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. वेळेवरती हजर झालात. पहिला चेंडू 4 धावा लकीच्या विरोधात. आता मात्र सरळ स्टेटआउटचा फटका. मंगेशला मात्र इथे पुनशा कोणीतरी थांबवण्याचं काम करतोय लक्की हा गोलंदाज. स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला, खोलात फेकला होता, त्याचं उत्तर नव्हतं. आता मात्र पुनशा चेंडू इथे मात्र जाळ्यात अटकवलाय लक्की या गोलंदाजाने. स्लोअर पद्धतीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप फेकला आणि इथे चेंडू उडवला मंगेशने आणि झेल प्राप्त केलंय. झेल मात्र पकडली जाते आणि इथे लक्कीला दुसरी विकेट, पहिली विकेट प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तरी या परिसरात आपण पाहतोय धुलेवाडी आणि मार्केवाडी गावातील दोन्ही गावातील खूप सारे प्रेक्षक इथे आलेले आहेत, ग्रामस्थ आले, त्यांचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. या शृंखलेला आपण आलात, शृंखलेची शोभा वाढवतात, त्याबद्दल धन्यवाद. आतिश आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आलाय. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज. संदेश संघाकडे सर्वच फलंदाज तितक्याच ताकदीचे आहेत, मोठ्या फटक्यासाठी ओळखले जातात. आखूर टप्प्याचा चेंडू, गतिवान चेंडू फेकला. अगदी समोरून जाणारा चेंडू पाहत बसला फलंदाज आतिश आणि चेंडू इसावला यष्टीरक्षकाच्या हातात. म्हणजे जीवन जिथे यष्टीरक्षण करतोय तिथे हा चेंडू अडवण्यात आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. खूप चांगला स्पेल हातळत असताना 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. 5व्या चेंडावरती पुन्हा इथे झेल मिळेल. खूप चांगला क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक विनायक दादा मार्के इथे आलेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता. कुठेतरी वाटलं होतं कुठेतरी मागणा ठरेल का हा गोलंदाज, परंतु चांगला कमबॅक. अगदी आपण म्हणतो ना कुणापासून काय शिकावं, बापापासून शिकलाय. अगदी कमबॅक करून दिलाय संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला होता, त्यानंतर 2 विकेट प्राप्त करत असताना 4च धावा खर्च करतोय 5 चेंडूमध्ये.
इथे मात्र पुन्हा संधी आहे विकेटची आणि इथे मात्र विकेट प्राप्त करून देतोय. तीन विकेटची कमाई करून देतोय लकी हा गोलंदाज. मंगेश दादा शेलके इथं दरम्यान आपण पाहतो उपस्थित झाले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. यायचं व्यासपीठावरती बसायचं, व्यासपीठ आपल्यासाठी सजवला गेला आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. वर द विकेटने मारा करील उजव्या हाताचा गोलंदाज विशाल आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र चांगला फटका, संदीप तिथे तैनात होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने अगदी दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धावा आल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धावा पाहायला मिळतात. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 19 अंकावरती. इथे मात्र मोठा फटका केलायचा होता. पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत खराब चेंडू आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. विशाल कुठेतरी विचार करावा लागेल, कमी धावांचा स्पेल हातलावा लागेल, कारण धावा धावफलकावरती जमल्या गेलेले आहेत. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर दीपक दादा धुले यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आणि विनंती असेल व्यासपीठावर येऊन बसायचंय. इथे मात्र आखोटप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्राचा बाउन्स पाहायला मिळाला तिथे. एकच धाव आणि एकच धावेवरती समाधान मानत असताना वैभव धावफलक जाऊन पोहोचला 21 अंकावरती. अजूनही या षटकातील विचार करायला गेला तर 3 चेंडू आणि एक फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋतिकला, डावखोरे हाताचा फलंदाज. अविनाश दादा मोडक यांचं देखील सहर्ष स्वागत या शृंखलेच्या दरम्यान आपण पाहतोय उपस्थित झालेत. इथे मात्र खोलात होता, खोलातून चेंडू खोदून काढलाय ऋतिकने. एकच धाव मिळेल, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे चांगलं उत्तर देत असताना मार्केवाडी संघ कुठेतरी बाजू ओळखली. चेस करताना सहजरित्या चेसिंगसाठी ओळखला जाणारा चांदाई संघ आजच्या दिवसात आणि त्यांच्या कमजोरीवरती इथे मात्र पाय ठेवलाय आणि त्यांना इथे टार्गेट सेट करण्यासाठी भाग पाडलाय. नाणेफेकी जिंकली होती, आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. वैभवच्या फलीतून आलाय मोठा फटका 6 धावेंचा. धावफलक जाऊन पोचलाय 28 या अंकावरती. अजूनही उर्वरित एक चेंडू आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागले. अजून एक शेवटचा चेंडू उर्वरित. इथे मात्र स्क्रॉद लाईन फटका खेळायचा होता. इथे मात्र धावबाद होईल पहिल्याच धावेसाठी आणि धावफलक स्थिर राहील. 28 या अंकावरती येणारे ती 18 चेंडूंना 29 धावांची गरज असेल.
सलामीची जोडी पाहतोय संदीप आणि जीवन. संदीपला पाहतोय आपण अगदी गॅप सिलेक्शन त्याच्या माध्यमातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तर एकीकडे हार्ड हिटर फलंदाज निस्ता षटकारवरती विश्वास ठेवणारा फलंदाज म्हणजे जीवन आपण पाहतोय नॉस्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. अगदी माफक आव्हान आहे त्यांच्या हिशोबात. 18 चेंडू 29ची गरज आहे. परंतु गोलंदाजीचा विचार करायला गेला तर चांदई संघाला आजच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी एक वैभवची वर जर वगळली तर सुरेख गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख येतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला होता. आणि इथे मात्र ज्या खेळाडूने सलगच्या 3 विकेट मिळून दिल्या होत्या गोलंदाजाला तो क्षेत्ररक्षक उमाजी मात्र इथे थोडाशी खराब क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय आणि तिथे 4 धावा प्राप्त होत असताना जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीपच्या खात्यात 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू ऋतिक कडून संदीपसाठी आखूर टप्प्याचा चेंडू फटका तर खेचलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला अडवण्यात आलाय. तिथे वैभव हा क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठ चुकी होणार नाहीये. चांगली कलेक्शन पाहायला मिळाला. त्याच्यावरती एकच धाव खर्च होत असताना पाहायला मिळाली आणि 1 धावेच्या मधून धावफलक 5 या अंकावरती अजूनही 24 धावांची गरज असेल येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. इथे मात्र मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र झेल पकडलाय. इथे मात्र सन्मान द्यायचा होता परंतु संपर्क होत नाहीये. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चार चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू पॉवर प्लेचे उर्वरित असतील. इथे मात्र पुन्हा शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. शरीराला घसून चेंडू निघून गेला आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू 5 धावा 1 विकेटची कमाई करून दिले ऋतिक या गोलंदाजाने. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवलाय. चेंडू जातोय सीमा जवळ, सीमालगत इथे मिळतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या अंकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 20 धावांची. प्रति षटक 10 धावांची गरज असेल. व्हॉलेंटियर ज्या पोलावर बसलेत उतरा खाली मित्रा. बारा चेंडू 20 धावांची गरज असताना ते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. प्रवीण दादा घारे इथे उपस्थित झालेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. वैभव थेर, शरद दादा गोपाले या आपले देखील सहर्ष स्वागत. इथे मात्र एक धाव. बॅटची कडा घेतली होती, अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चालला होता. यष्टीरक्षकाने हात घातला, चेंडूला थोडासा स्टॉप केला आणि तिथे एक धाव पाहायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. अजूनही येणारे 11 चेंडू 19 ची गरज. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवला आहे, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. चांगली फेकी. इथे मात्र धाव बाद होऊन विशालला माघारी परतावं लागेल आणि विशालची जागा भरून काढण्यासाठी या संघाचा तारणहार कित्येक सामने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना सामन्याला आपल्या दिशेने टर्न करणारा हा फलंदाज आता खेळपट्टीकडे रवाना होतोय, ज्याचं नाव आहे नामदेव मार्के. आता पुढे सरसावलाय आणि जबाबदारीपूर्वक कामगिरी करावी लागेल. समोर गोलंदाज आपण पाहतोय वैभवला. दहा चेंडू 18 धावा 10 चेंडू पाहायला मिळेल. प्रेक्षक मात्र लक्ष लागला या सामन्याकडे. मार्केवडी संघाचे पाठीराखे खूप सारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांदाई संघाचे देखील पाठीराखे भरपूर. इथे मात्र यॉर्करचा चेंडू योगवान चेंडू होता, अपील झाली आहे. बॅटची कडा देखील घेतली होती, परंतु चेंडू मात्र एक टप्प्याने यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. जोरदार अपील झाली होती. शांतारामला माहिती आहे या विकेटची गरज आहे, या विकेटच्या शोधात आहे शांताराम. आणि कितीतरी त्या विकेटच्या शोधात असताना वैभवला कुठेतरी चांगली कामगिरी करत असताना एकीकडे नामदेवला आपण पाहतोय, तो देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात. इथे मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका स्टेट ड्राईव्हचा फटका होता. कुठेतरी धाव घेण्याच्या नादामध्ये संदीपने आपली जागा सोडली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. चेंडू एस्ट्यांच्या मधून निघून गेलाय आणि हे पंचांच्या लक्षात आलं. एस्ट्यांना लागून चेंडू निघून गेला आणि तिथे धावबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल संदीपला. कुठेतरी शेवटपर्यंत उभं राहण्याची गरज होती, घाई गडबड दिसून आली आहे. कुठेतरी प्रेशर माइंडमध्ये घेत असताना संदीप देखील स्ट्राईककडे धावण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये इथे मात्र माघारी परतलाय. धावफलक स्थिर असेल 11 या अंकावरती. या षटकातील चेंडू संपलेत 4. अजूनही 2 चेंडू या षटकातील उर्वरित, म्हणजे 1.2 चेंडूमध्ये धावा जमवायचे. त्या 8 बॉल 18 ची गरज. कोलारे संघ चला समारोह कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन राहायचंय. सर्व खेळाडू चला या.
वेळेत सामने संपले तर वेळेत पाहुण्यांना घरी जायला देखील वेळ मिळेल. थंडीचे दिवस आहेत. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चुकी करणार नाहीये, झेल मात्र पकडला गेलाय. नामदेव देखील माघारी परत असताना कुठलीही धाव न करता इथे मात्र अडचणीत सापडलाय मार्केवाडी संघ. प्रवीण शेवटचा चेंडू खेळण्यासाठी या शेवटच्या चेंडूमध्ये कुठेतरी मोठ्या फटक्याच्या शोधात प्रवीण. आखो टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवला एक टप्प्याने. इथे मात्र क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला नाही, एक धाव पूर्ण केली आणि इथे पुन्हा धावबाद प्रवीण. कुठेतरी स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती. बारा चेंडू 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 6 चेंडू 17ची गरज असेल. प्रवीणला कुठेतरी स्ट्राईक ठेवायची होती स्वतःकडे, पण तो देखील धावांच्या शोधात होता. एक एक धावेला महत्त्व द्यायचा होता, त्यासाठी त्याने मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठेतरी अटेंड केला होता. परंतु स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने कुठेतरी माघार घेतली आणि त्याला रिटर्न जायचा कॉल केला, पण रिटर्न क्रीजमध्ये तो पोचूच शकला नाही प्रवीण आणि माघारी परतला. एक चेंडू एक धाव करत असताना माघारी परतला. आता नौका फलंदाज खेळपट्टीकडे आपण पाहतोय उमेशला. 6 चेंडू 17ची गरज. मोठ्या धावेंसाठी मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. इथे मात्र मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं, चुकी झालीये, चुकी झालीये. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला जावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईकला असेल लकी. खराब चेंडू. 5 चेंडू आणि 16 धावेंची गरज असेल आता. लकी या संघासाठी चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी पण करावी लागेल. अगदी आखो टप्प्याचा चेंडू ग्राउंड लेवलने फटका खेळलाय, एक धाव मिळवले. दुसरीच्या शोधात इथे डायरेक्ट हिट. आता मात्र पडझड थांबतच नाहीये. आता युवराजला जावं लागेल. युवराज या नंबरवरती आलाय, जो नंबर आहे 9 क्रमांकाचा. 4 चेंडू 15ची गरज. चार चेंडू 15ची गरज असताना युवराज गेलाय आणि गेल्या गेल्या प्रहार चढवलाय. 3 चेंडू 9ची गरज.
दमखम दाखवत असताना अजूनही आम्ही मॅच मधून बाहेर गेलो नाही हे सांगून देत असताना 9व्या क्रमांकाचा फलंदाज युवराज गेल्या गेल्या प्रहार 3 चेंडू 9ची गरज. इथे मात्र स्टेप आउट केलं होतं बॅट फिरवली होती बॅटवरती चेंडू चढला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता अजूनही 2 चेंडू त्याच्याकडे आहेत. अजूनही संघाच्या पवेलियन मधून आवाज दिला जातोय अजूनही मॅच संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये असं सांगत असताना युवराजला आता कामगिरी करावी लागेल. एकीकडे मंगेश खूप सारा अनुभव तुम्ही जेवढे सामने खेळाल तितका अनुभव वाढतो आणि चांदई संघ तर सर्वांना माहिती आहे तालुक्यामध्ये टुर्नामेंट किती खेळत असतो त्याचाच फायदा. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याच्यावरती 1 धाव मिळाले. हे थांब आता थांब आता मंगेश खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार खाल्लाय परंतु चांगली कामगिरी. इथे मात्र आखुटप्याचा चेंडू चेंडू गेलाय उडवलाय चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय तो षटकार. अवघ्या 2 धावाने सामना गमावलाय. मार्केवाडी संघाने अवघ्या 2 धावाने सामना गमावला. अगदी नाराज केला सर्व प्रेक्षक माघारी परतलेत. फायनलचा सामना अजूनही